काय सांगशील इन्फ्लुएन्सर आवड दिला जातोय कसं वाटतंय? अरे काय कमाल कमाल. काय वाटणार, मला खूप 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 आनंद झालेला आहे. आणि फॅशन आणि ब्युटी ज्याच्यासाठी उच्चपड क्रिएटर असं घरात बसून वेगवेगळे ज्या क्रीम्स, रॅश आली आहे, ॲलर्जी, चांगल्या चांगल्या ब्रँड्सला पण नाही म्हणालेलो आहोत. आणि घरामधूनच जी सुरुवात होते आणि मग नंतर तुमची कंपनी होते, स्टुडिओज होतात, या सगळ्यामधून जे कष्ट आहेत ते ना डायरेक्ट असे प्रेक्षक आम्हाला भेटत नाहीत, फार क्वचित होतं. आणि जे दिसतात ते नंबर्स दिसतात. त्यामुळे अशा पद्धतीची शाबासकीची थाप याच्यासाठी मी सतत भुकेलेली हावरट असणार आहे. त्याच्यामुळे मला आनंद झालेला आहे. खूप थँक्यू. डिजिटल माध्यमांविषयी काय वाटतं तुला? आता ना पर्सनल व्ह्यूइंग म्हणजे मोबाईलवरती प्रत्येकाचा जो वैयक्तिक अनुभव आहे हे कधीच कुठेच जाणार नाहीये. आणि जो समूहानं घेतला जाणारा अनुभव आहे म्हणजे इव्हेंटफुल किंवा ग्रुप्स किंवा कम्युनिटी ज्याला म्हणतात, कम्युनिटी व्ह्यूइंग, तो प्रकार सुद्धा कुठेच जाणार नाहीये. त्याच्यामुळे चित्रपट असेल, नाटक असेल, वेगवेगळे प्रत्यक्षात होणारे हे असे कमाल इव्हेंट्स असतील, कार्यक्रम असतील, हे पण असेच राहणार आहेत. आणि पर्सनल व्ह्यूइंग म्हणजे डिजिटल, याच्यामध्ये टेक्नॉलॉजी आणि या सगळ्यामध्ये प्रोग्रेशन, मॉडर्न खूप साऱ्या गोष्टींचे ॲप्स, AI, या साऱ्या गोष्टींनी बनवणं आणि पाहणं हे स्मूथ होणार आहे. पण वैयक्तिक अनुभव घेणं हे कधीच बंद नाही होणार आहे.